राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या दोन खंद्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। या प्रवेशाने कळवा खारेगाव भागामध्ये शरद पवार गटाला खिंडार पडले असून आणखी काही जण पक्षांतर करण्याच्या तयारीला असल्याचं कळतंय। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार आणि माजी शिक्षण मंडळ सदस्य हेमंत वाणी या दोन खंद्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये मुंबईमध्ये प्रवेश केला। त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला येथे उपस्थित होते। पवार आणि वाणी हे दोघंही कार्यकर्ते आव्हाड यांच्यासाठी जीव देण्यास नेहमी तयार असायचे। ठाणे महानगरपालिकेच्या एका प्रकरणात त्यांनी नेतृत्व केल्याने त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता। खारेगाव भागात आव्हाड यांच्या पक्षाचे काम पवार बघत होते, तर खोपट भागामध्ये वाणी हे यांचं कार्य सांभाळत होते। मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी आहे। या दोघांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची साथ सोडल्याने राष्ट्रवादीचं नुकसान होत असल्याची चर्चा आहे। या दोघांवरही तडीपाडीची तसेच मोक्काची कारवाई करण्याची भीती असल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साथ सोडली अशी चर्चा सध्या राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे। तर अभिजित पवार राष्ट्रवादी पक्षात येत असताना त्याला काहींचे कॉल येत होते, तू कुठे आहेस, आपण बसू, मार्ग काढू, अरे आता कधी मार्ग काढणार, अगोदर काय गोट्या खेळत होतात का, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता लगावलं। या पक्षप्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गरंगे, मुख्य प्रवक्ते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे इत्यादी उपस्थित होते। 8 वर्षामध्ये प्रभागात काय कामं झाले पुणे जरा बोलतोय पण होतं शपथ राखीव म्हणजे सही झाले आणि शिवसेनेचे दिवस होईल तुमचं कोण होतं कसं होईल असं न हो माझ्या लोकांसाठी कामं करायची आहे आणि मी यापूर्वी किती कामं करतोय हे सर्व आपण आज अभिजित पवार जे राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशला उपाध्यक्ष होते, त्याचप्रमाणे श्री हेमंत वाणी जे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशला सरचिटणीस होते व ठाणा माथाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, त्याचप्रमाणे सौभाग्यवती सीमा वाणी व त्यांच्याबरोबर असंख्य अशा कार्यकर्त्यांनी आज माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला। मी जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत करतो। राष्ट्रवादीची ताकद अधिक कळव्या मुंबऱ्यामध्ये ही वाढलेली आहे आणि आत्मचिंतन कुठेतरी आता तरी जितेंद्र आव्हाड करतील की ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं रान छातीचा कोट त्यांच्यासाठी केला ते सर्वच विश्वासू सहकारी त्यांना सोडून चाललेत। आणि मी खास करून अभिजित पवार आणि हेमंत वाणींचं अभिनंदन यासाठी करेन की निवडणुकीच्या काळामध्ये आमच्या विरुद्ध त्यांनी निवडणूक लढली, त्यावेळेला त्यांनी कधी जितेंद्र आव्हाड साहेबांची साथ सोडली नाही, त्यांना जिंकून दिल्यानंतर त्यांची साथ सोडली आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारे जितेंद्र आव्हाड आता तरी आत्मचिंतन करतील, एवढाच मी या निमित्ताने त्यांना सल्ला देतो। काम करायची संधी भेटली, चांगल्या पदावर काम करायला संधी भेटत आहे, त्या संधीचं आम्ही सोनं करू। अजितदादांनी ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद परांजपे साहेब, नजीब मुल्ला सरचिटणीस आहेत, यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आदर मानतो। ठाण्यात एकत्रित काम कसं केलं जातं हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, म्हणून आज या पद्धतीने दादांच्या हस्ते माझी कोकण विभागीय अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे। काही गोष्टी पण त्या कालांतरानेच बाहेर पडतील तर चांगल्या आहेत की मला सवय की मी सगळ्या मनात गोष्टी ठेवत असतो, मी कोणाला काय बोलून दाखवत नाही आणि इथून पुढेही काय बोलणार नाही, पण काउंटर अटॅक झाल्यानंतर ते बोलावे लागतील, कारण की असं गप्प राहून पण चालणार नाही। ज्या पद्धतीने ज्या सभेने काहीतरी गोष्टी झाल्या होत्या त्या गोष्टी चालत राहतील, कारण की राजकारण होत असतं, पण ते खूप आता इथून वरती गेलं होतं, म्हणून इथं स्टॉप व्हावं असा निर्णय घेतला। गेले 8 वर्ष कुठल्याही प्रभागात कामं न झाल्यामुळे आज हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला
आज प्रभागात प्रत्येक महिला असेल, माझी 35 महिला बचत गट आहेत, माझी मिसेस सांभाळते. प्रत्येक बचत गटात च्या महिलांच्या तक्रारी आहेत, कामं होत नाही. आज गल्लीत रस्ते, पायवाटा, कुठल्याही विकास कामाला पूर्ण थंड पडले. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यायला लागला.